प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी चंद्रशेखर विश्वनाथ उर्फ बापूसाहेब झपके यांचा 44वा स्मृती समारोहाची सांगता आज झालेली आहे। या 44व्या स्मृती समारोहाची सुरुवात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेनं झालेली होती। त्यानंतर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झालेल्या होत्या। अतिशय निपक्षपातीपणानं होणारं परीक्षण आणि त्यातून दिले जाणारे पुरस्कार यामुळे बाहेरून येणारे जे परीक्षक होते त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया वाखाणण्याजोग्या होत्या की कुठेही पार्शियलिटी किंवा संस्था ह्याच्यामध्ये काही भाग घेत नाही, पूर्णपणानं परीक्षण देऊन हे पुरस्कार दिले जातात। त्यानंतर 12, 13, 14ला आता आपलं ठरल्याप्रमाणे राष्ट्रीय म्हणायचं आहे, कारण त्याच्यामध्ये केरळ, कर्नाटक आणि जो हैदराबादचा संघ येणार होता आंध्रचा तो काही कारणाने येऊ शकला नाही, परंतु जो 24 संघांनी या ठिकाणी भाग घेतला आणि आपण पण दररोज त्याचं वार्तांकन करून प्रसिद्धी चांगली दिली। युट्यूबवर बऱ्याच लोकांनी आमच्यापर्यंत पण प्रतिक्रिया आली की या वर्षीचे सामने अतिशय चुरशीचे झाले आणि विशेषतः शेवटची जी मॅच झाली होती मुंबई आणि केरळ म्हणजे श्वास रोखून धरायला लावणारी अशा प्रकारची ती मॅच होती आणि अनपेक्षित त्याच्या पुढे जाऊन आता सांगायचं नाही मला इथं माहित नाही, पण मला एक जणाने आज सकाळीच प्रतिक्रिया दिली, तर तुम्हाला माहित आहे का? म्हटलं काय, तर क्रिकेट सारखा सट्टा केरळ आणि मुंबईवर लावलेला होता आणि मुंबई जिंकणार म्हणून बऱ्याच जणांनी मोठ्या रकमेचा सट्टा लावला होता। त्या सर्वांना त्या ठिकाणी निराश व्हावं लागलं। म्हटलं बाबा आमच्या सामन्याचा उद्देश तो नव्हता, किंबहुना आम्ही त्याच्या विरोधातले आहोत। आणि आज सांगता समारंभासाठी आजचे वक्ते श्रीयुत राहुल गिरी ज्यांना आपण आता ऐकलं आणि मला असं वाटतं की आमच्याप्रमाणेच सगळ्यांना, कारण आम्हाला पण ते अपरिचित होते। साठे सरांनी त्यांचं नाव सुचवलं, युट्यूबवरच्या काही मी त्यांच्या क्लिप्स पाहिल्या आणि आम्हाला वाटलं ठीक आहे या कार्यक्रमाला आपण बोलू आणि एक चांगला वक्ता आम्हाला अनुभवायला मिळाला। त्यांची वक्तृत्व शैली, विचार पटवून सांगण्याची आणि प्रामुख्यानं जी छोटी छोटी विवेकानंदांच्या जीवनातली वगैरे जी त्यांनी उदाहरणं दिली की जी मुलांना भावली, मुलांच्या चेहऱ्यावरनं, कारण मी शिक्षक आहे, मुलांच्या चेहऱ्यावरनं मुलांना कितपत समजतं हे मला समजू शकतं, तर सगळ्या मुलांना ते अपील झालं असं मला वाटतं। आणि अशा पद्धतीनं सांगता समारंभाला एक चांगला नवीन पाहुणा आम्हाला भेटला आणि त्यांनी सगळे आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या, याच्याबद्दल धन्यवाद वाटते। सर्वात महत्वाचे आभार मला निसर्गाचे मानायचे आहेत, कारण आपण पाहिलं की नेमका पावसाळ्यामध्ये येणारा हा दिवस आणि कुठेही पावसाचा व्यत्यय न येता अगदी शेवटच्या मॅचला आपल्याला माहिती आहे की मॅच झाली आणि मग तुफान पावसाला सुरुवात झाली, तर आज सकाळच्या वातावरण वाटत होतं की काय होणार आहे। आज सकाळी जो समाधीचा दर्शनाचा कार्यक्रम झाला तो पावसात झाला, परंतु हा जो महत्वाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी पावसाने आमच्यावर कृपा केली, त्या निसर्गाला सुद्धा मी धन्यवाद देईन। आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्याची प्रसिद्धी जी पाहिजे ती योग्य प्रमाणात सगळीकडे दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांनाही मी हार्दिक धन्यवाद देईन। धन्यवाद।